हॅलो फ्रेंड्स, उन्हाळा चालू झालाय आणि उन्हाळा म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस, त्यासोबतच सरबत आणि थंड पदार्थ हे सर्व खाण्याचा मोह आपल्याला अजिबातच आवरत नाही. आणि सध्या बाहेर ऊनही खूप जास्त प्रमाणामध्ये आहे, त्यामुळे आपल्या शरीराला थंड ठेवणंही तेवढंच गरजेचं आहे. आज मी बनवणार आहे मस्त चटकदार असा कैरीचा ज्यूस. चला तर मग पाहूया. त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे कच्ची कैरी, सोबतच थोडासा पुदिना आणि गोडीसाठी थोडीशी साखर. इथे आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचंय. त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये कैरी, पुदिना आणि साखर टाकून छान असं त्याचं एक वाटण बनवून घ्यायचंय. जास्त मेहनत नको पाहिजे असेल तर कैरीच्या फोडी करण्याच्या ऐवजी कैरी तुम्ही किसूनही घेऊ शकता. कैरी किसून घेतल्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी 2 मिनिटांमध्ये लवकर ज्यूस बनायला चालू होईल. इथे तुम्ही पाहू शकता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं फिरवून घेतलंय, ज्यूस बनवून घेतलेला आहे. ज्यूस बनवताना अगदी थोडंसं थंड पाणी टाकून छान असं सगळं वाटण करून घ्यायचंय. त्याच्यानंतर एक काचेचा बाउल घेतलाय. त्यानंतर मी त्यावर ठेवली अशी पूर्णाची चाळणी. तर ह्या चाळणीच्या साह्याने जो काही आपण ज्यूस बनवून घेतलाय तो ज्यूस गाळून घ्यायचा आहे. ज्यूस गाळल्याने कैरीच्या पाठीमागचा जो काही चोथा आहे तो चोथा बाजूला होतो आणि फक्त ज्यूस आहे तो ज्यूस खाली भांड्यामध्ये पडतो. अशा प्रकारे आपण सर्व ज्यूस भांड्यामध्ये गाळून घ्यायचा आहे. आता हा ज्यूस झाल्याच्या नंतर ह्यामध्ये आपण साखर भरपूर प्रमाणामध्ये टाकलेली असते आणि कैरी आहे, त्याच्यामुळे यामध्ये अजून आपण एक ग्लास भरून पाणी ऍड करायचं आहे. तर इथे मी अर्धी कैरी घेतली होती आणि अर्ध्या कैरीमध्ये 2 ग्लास भरून ज्यूस तयार होतो. तर आपण एक कैरी घेतली तर 4 ते 5 ग्लास बनून इथे तयार होतील. इथे तुम्ही पाहू शकता थंड पाणी ह्यामध्ये मी ऍड केलेलं आहे. थोडंसं चवीसाठी आपण याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकल्याने थोडीशी अजून जास्त चव वेगळी होते आणि मस्त लागते. इथे तुम्ही पाहू शकता मीठ टाकून मी मिक्स करून घेतलंय. त्यानंतर थोडंसं काहीतरी वेगळं करायचं किंवा डेकोरेशन करायचं, ह्यासाठी एका प्लेटमध्ये मी थोडंसं तिखट आणि मीठ मिक्स केलेलं आहे. ते ग्लासच्या वरच्या बाजूने ग्लासच्या कडेला अशा प्रकारे मी लावून घेतलंय. त्यानंतर इथे मी बाउलमधला ज्यूस ग्लासमध्ये भरून घेते. शक्यतो ज्यूस भरताना आपण पळीचा वापर केला तर ज्यूस खाली जास्त सांडला जाणार नाही. इथे तुम्ही पाहू शकता मी छान असं ग्लासमध्ये ज्यूस भरून घेते. इथे मी दोन्ही ग्लासमध्ये छान प्रकारे ज्यूस असा भरून घेतलेला आहे. तर अर्ध्या कैरीमधून 2 ग्लास एवढा ज्यूस बनून तयार आहे. यानंतर आपल्याला ह्या ग्लासमध्ये टाकलेल्या ज्यूसमध्ये अगदी थोडंसं चवीपुरतं आपल्याकडे चाट मसाला असला तर चाट मसाला टाकायचा आहे. चाट मसाल्यानेही अगदी टेस्ट थोडीशी चेंज लागते आणि चवीला मस्त होतो. त्यानंतर सध्या गरमी आणि सब्जा खाणंही आपल्या शरीरासाठी चांगलं आहे. जर तुम्हाला सब्जा आवडत असेल तर 5-10 मिनिट अगोदर सब्जा असं भिजत ठेवून आपण ज्यूसमध्ये मिक्स करू शकतो. ज्यूसमध्ये सब्जा ऍड केल्यामुळे पिताना जरा वेगळीच टेस्ट लागते. दाताखाली कचकच लागल्यामुळे ज्यूसचीही चव जास्त वाढली जाते. आणि सब्जा आपल्या शरीरासाठी छान आहे, थंडावा ठेवायला मदत करतो. इथे तुम्ही पाहू शकता दोन्ही ग्लास मस्त असे ज्यूसने भरलेले आहेत आणि त्यामध्ये थोडासा चाट मसाला आणि सब्जा टाकून मी छान असा ज्यूस तयार केलेला आहे. अशा प्रकारचा ज्यूस अगदी तुम्हीही बनवू शकता, तेही कमी वेळात, झटपट पद्धतीने आणि कमी साहित्यामध्ये. आणि दुपारी उन्हाच्या टायमाला जेवणानंतर आपण हा ज्यूस जर बनवून आपल्या जेवणामध्ये ऍड केला तरीही आपल्या आरोग्यासाठी अतिउत्तम आहे. अशा प्रकारचा झटपट पद्धतीचा ज्यूस तुम्हीही एकदा नक्कीच ट्राय करा आणि चवीला कसा लागतोय हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला तर मग बाय बाय.